Dear students, we all know that due to pandemic coronavirus, we are decide to conduct all of our lectures as well as practicals through online mode. But we found some more difficulties to conduct the engineering drawing practicals through online mode by live lectures. That's why we are decide to make some videos and use of YouTube to teach you a subject engineering drawing. Then I would like to introduce myself. I am नंदकुमार केरव फ्रॉम श्री मनी विद्यापीठ ICAR कॉलेज. मित्रांनो, आपल्याला ठरवलेलंच आहे की आपल्याला काय करायचं आहे की ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचे आहेत ना, ते लाईव्ह लेक्चर घेणं थोडंसं मुश्किल होतं. का? कारण की इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट जो आहे ना, थोडासा व्हिज्युअलाइजचा किंवा इमॅजिनेशन पॉवरचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि तो सब्जेक्ट डायरेक्टली ना लाईव्ह लेक्चर सपोज जर घ्यायला लागलो आपण तर थोडंसं डिफिकल्ट जाते. डिफिकल्ट का जाते माहितीये का? कारण की त्याच्यामध्ये ना जेवढं आपल्याला इमॅजिन करता येते ना, आपण जेवढं फेस टू फेस समजावून सांगू शकतोय तेवढं लाईव्ह लेक्चरला सांगू शकत नाही. त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे आपण काय ठरवलं माहितीये का की आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट जो आहे ना, तो लाईव्ह लेक्चर घेण्याच्या ऐवजी आपण युट्यूबचा यूज करून घ्यायचा. ठीक आहे. मग काहीतरी व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज मी टाकत जाईन आणि जे असाइनमेंट्स आहेत किंवा जे प्रॅक्टिस आहे ना, ते प्रॅक्टिस मी तुम्हाला घरी सोडवायला देत जाईन. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर लक्ष द्या काय, थोडंसं हे का करतो हे पण सांगतो. कारण की 100% अटेंडन्स जे आहे ना, ते ड्रॉइंगला मला अटेंडन्स चांगले, अटेंडन्स बद्दल काही अडचण नाही, पण ते 100% मिळत नाहीये. ठीक आहे. आणि ड्रॉइंग कसं आहे, एका लेक्चरवर एका प्रॅक्टिकलवर दुसरं प्रॅक्टिकल, त्याच्यावर तिसरं प्रॅक्टिकल, ही सगळी प्रॅक्टिकल ना एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ना आपण डायरेक्टली एक जरी प्रॅक्टिकल चुकलं तर पुढच्या प्रॅक्टिकलला काही समजत नाहीये. ठीक आहे. आणि असं होऊ नये म्हणून आपण काय करायला लागलोय, आता ही लेक्चर आहे ती युट्यूबचा यूज करून आपण लेक्चर्स घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं बी केअरफुल. सपोज एखादं लेक्चर तुम्हाला वेळ नाहीच बघता आलं तर युट्यूबवर जावा, माझं चॅनल आहे नंदकुमार राऊत, सर्च करा आणि नंदकुमार राऊत सर्च केल्यानंतर ना माझं चॅनल तुम्हाला ओपन होईल. तुम्हाला जे काय व्हिडिओज आहेत किंवा तुमच्या सिलेबसचा जो काय पार्ट आहे तो तुम्हाला तिथे मिळून जाईल. तुम्ही एनी टाइम बघू शकता. ठीक आहे. आज आपण आपला पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. लक्षात आहे, प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. त्याच्या अगोदर ना मला थोडंसं म्हणजे याच्या अगोदरची सेम आपणच बघितली आहे, बरोबर आहे का? मग थोडीशी प्री रिक्विजिट नॉलेज रिक्वायर्ड आहे. ते कोणतं आहे? तर HP म्हणजे काय, VP म्हणजे काय, लक्षात आहे काय? हॉरिझॉन्टल प्लेन कशाला म्हणतात, व्हर्टिकल प्लेन कशाला म्हणतात? हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन या दोन्हीला सेपरेट करणारी एक लाईन आहे, त्या लाईनला काय म्हणतात? लक्षात आहे काय? त्या लाईनला काय म्हणतात? देन आपण कोणती मेथड यूज करणार आहोत? आपल्याला माहिती आहे आपण ना एकूण 2 टाईपच्या मेथड आहेत इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये. पहिली आहे ती फर्स्ट अँगल मेथड आहे आणि दुसरी आहे ती थर्ड अँगल मेथड आहे. त्यापैकी आपण कोणती वापरायची याची थोडीशी रिव्हिजन करून ठेवा. ठीक आहे. देन कंटिन्यू आपण हा व्हिडिओ करणार आहोत आणि आपण ना आज आपण आपला पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत, तो म्हणजेच प्रोजेक्शन्स ऑफ अ लाईन. मित्रांनो, आता जसं आपण डिस्कस केलं, आपल्याला एक गोष्ट समजते की जो इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा जो सब्जेक्ट आहे तो लाईव्ह क्लासेसमध्ये ना एवढं ते होत नाही. का? कारण की हा जो सब्जेक्ट आहे तो मॅक्झिमम प्रॅक्टिसचा आहे आणि समजून घेण्याचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मॅक्झिमम जेवढी इमॅजिनेशन पॉवर याच्यामध्ये यूज करतोय ना तेवढा आपला हा जो सब्जेक्ट आहे तो परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्यासाठी मी काय ठरवलेलं आहे माहिती आहे का, आपण लाईव्ह क्लासेस घेण्याच्या ऐवजी ना या टाईपमध्ये व्हिडिओ तयार करूया की जेणेकरून ते तुम्हाला वारंवार बघता येतील. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर ते व्हिडिओ तुम्हाला चेक करता येईल आणि तुम्ही इझिली याचं ड्रॉइंगसुद्धा ड्रॉ करू शकता. ठीक आहे. आता थोडंसं आपण ना प्री रिक्विजिट नॉलेजबद्दल थोडंसं बघूया. ठीक आहे. प्री रिक्विजिट नॉलेजमध्ये लक्षात द्या काय, आपल्याला एक गोष्टीने माहिती आहे की आपण जी मेथड या सब्जेक्टसाठी यूज करणार आहोत ती मेथड आहे फर्स्ट अँगल मेथड. बरोबर आहे ना? आपण फर्स्ट अँगल मेथडचा सिक्वेन्स जो आहे तो याच्या अगोदरच्या सेममध्ये सुद्धा बघितलेला आहे किंवा पाहिलेला आहे. ठीक आहे. तो सिक्वेन्स कसा आहे तर ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि व्ह्यू. लक्ष द्या काय, ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि व्ह्यू. आणि त्याच्यामध्ये ना लक्ष द्या काय, मी एकूण रेफरन्ससाठी 3 प्लेन घेतोय. त्या 3 पैकी मी आता या ठिकाणी 2 प्लेन कन्सिडर करतो. लक्ष द्या काय, जो प्लेन ग्राउंडला हॉरिझॉन्टल आहे, लक्ष द्या, जो प्लेन ग्राउंडला हॉरिझॉन्टल आहे त्या प्लेनला मी म्हणणार आहे HP. लक्ष द्या, त्याला मी काय म्हणतोय रे, HP. बरोबर आहे ना? आणि जो प्लेन ग्राउंडला व्हर्टिकल आहे त्याला आपण म्हणणार आहोत VP. मला वाटतं हे सगळं आपलं झालेलं आहे पहिल्या सेममध्येच. ठीक आहे. तरी पण एकदा रिव्हिजन करूया फक्त. जो प्लेन ग्राउंडला हॉरिझॉन्टल आहे तो आहे HP आणि जो प्लेन ग्राउंडला व्हर्टिकल आहे तो आहे VP. आणि HP आणि VP
म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन ह्या दोन्ही प्लेनला सेपरेट करणारी मध्येच एक इमॅजिनरी लाईन आहे. त्या लाईनला आपण म्हणणार आहोत एक्स ॲक्सिस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मॅक्झिमम फिगरमध्ये किंवा प्रत्येक फिगरमध्ये ना आपण एक्स ॲक्सिस रेफरन्स म्हणून याच्या अगोदरसुद्धा घेतलेलं आहे आणि या सब्जेक्टमध्ये सुद्धा आपल्याला मॅक्झिमम वेळेला एक्स ॲक्सिस हा रेफरन्स म्हणून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की आता आपला जो चॅप्टर आहे ना तो कोणता आहे, तर प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. लक्षात द्या का, प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. आणि त्या लाईनचा यूज करायचा आहे की त्या लाईनचं प्रोजेक्शन मला एच पीमध्ये आणि व्ही पीमध्ये कसं ड्रॉ करायचं हे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके. आता याच्या अगोदर आपण जी सिस्टीम बघितली या सिस्टीममध्ये कसं आहे बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की फ्रंट व्ह्यू हा नेहमी एक्स ॲक्सिसच्या वर आहे, तर टॉप व्ह्यू हा नेहमी एक्स ॲक्सिसच्या खाली येतो. बरोबर आहे का. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू हा नेहमी एक्स ॲक्सिसच्या वर येईल, तर टॉप व्ह्यू हा बरोबर फ्रंट व्ह्यूच्या खाली आणि एक्स ॲक्सिसच्या सुद्धा खाली येणार आहे. बरोबर आहे का. आता मी काय काय कन्सिडर करतो, लक्षात द्या का 2 मिनटं. मी पहिल्यांदा सर्वांना समजण्यासाठी ना काहीतरी कंडिशन घेतो. लक्षात द्या का. फॉर एक्झाम्पल मी एक पेन्सिल घेतली. लक्षात द्या, हा मी काय घेतली रे, पेन्सिल घेतली. बरोबर आहे का. आणि ही पेन्सिल ना मी ॲज अ लाईन म्हणून कन्सिडर करतो आहे. ही पेन्सिल ॲज मी काय घेतली रे, लाईन म्हणून घेतली. ठीक आहे. ही पेन्सिल लाईन म्हणून घेताना आता इथं ज्या ठिकाणी टोक काढले ना, या पॉईंटला म्हणतो मी पॉईंट ए आणि दुसरा जो पॉईंट आहे त्याला म्हणतो मी पॉईंट बी. लक्षात द्या काय, हा पॉईंट असेल पॉईंट ए आणि हा पॉईंट असेल काय रे, पॉईंट बी. ठीक आहे. आणि मी ना ही पेन्सिल अशी काहीतरी ठेवतो. लक्षात द्या काय, अशी पेन्सिल आहे की जी व्ही पीला सुद्धा पॅरलल आहे आणि एच पीला सुद्धा पॅरललच आहे. व्ही पीला सुद्धा पॅरल आहे किंवा एच पीला सुद्धा पॅरलच आहे. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा काय, मला ज्यावेळी मी ही पेन्सिल समोरून पाहतोय, म्हणजे ज्यावेळी मी फ्रंट व्ह्यूमध्ये पाहतोय, मला ती एक लाईन दिसते. लक्षात द्या, ती मला कशी दिसते रे, लाईन दिसते. आणि मुख्य काय, तर ती दोन्ही प्लेनला पॅरल असल्यामुळं मला ती लाईन ट्रू शेपमध्ये, म्हणजेच काय, त्याची ओरिजिनल लेंथ जेवढी आहे ना, जेवढी त्याची ओरिजिनल लेंथ आहे तेवढीच मला लाईन दिसते, त्यापेक्षा कमी किंवा जास्त दिसत नाही. ठीक आहे. टॉप व्ह्यूचा म्हणजेच काय, मी सपोज ही लाईन वरून बघत असेल, ही लाईन सपोज मी वरून पाहत असेल, लक्षात द्या काय, त्यावेळी मला काय लाईन दिसते, तर त्यावेळीसुद्धा ना मला ही लाईन पूर्णपणे म्हणजे ट्रू लेंथमध्ये दिसते. आणि कुठे दिसते, तर मला ती लाईन वरून पाहताना एच पीमध्ये दिसते. वरून पाहताना कुठे दिसते रे, एच पीमध्ये दिसते. आणि हीच लाईन सपोज जर मी एका कुठल्या तरी साईडनं पाहत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेफ्ट हँड साईडनं पहा किंवा राईट हँड साईडनं पहा, लक्षात द्या काय, मला ती लाईन न दिसताना फक्त एक पॉईंट दिसतोय. लक्षात द्या का, फक्त एक काय दिसतोय रे, पॉईंट दिसतोय. बरोबर आहे ना. देन दुसरी कंडिशन बघा काय, मी हीच लाईन आहे ना, लाईन ए बी इज रेस्ट ऑन एक्स ॲक्सिस. लक्षात द्या का, इज रेस्ट ऑन एक्स ॲक्सिस. अशी जर मी कंडिशन घेतली तर मला काय काय दिसतं बघा काय, जर ती लाईन ना एक्स ॲक्सिसवर रेस्ट करत असेल तर समोरून दिसताना सुद्धा मला ती एक्स ॲक्सिसवर दिसली पाहिजे आणि वरून पाहताना सुद्धा मला ती बरोबर एक्स ॲक्सिसवरच दिसली पाहिजे. बरोबर आहे ना. लक्षात द्या काय. आणि साईडनं पाहताना मला ओ पॉईंट जिथे येतो, म्हणजे ज्या पॉईंटला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस क्रॉस होतात त्या ठिकाणी मला त्याचा साईड व्ह्यू दिसतो. मला त्याचा काय दिसतो रे, साईड व्ह्यू दिसतो. बरोबर आहे ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवा काय, तिसरी कंडिशन मी घेतोय. आता एच पी आहे तो ग्राउंडला पॅरलल आहे, म्हणजे तो किती आहे, केवढा मोठा असेल आपण काय सांगू शकत नाही, पण ग्राउंडला पॅरलल जेवढा भाग आहे तो सगळा एच पीचा आहे. बरोबर आहे का. मला ना सपोज प्रोजेक्शन घ्यायचं असेल तर मला एच पीच्या वर घेतलं पाहिजे, एच पीच्या वर घेतलं पाहिजे. याचा अर्थ अबव एच पी लाईन घेतो मी. ठीक आहे. आणि आता व्हर्टिकल प्लेन आहे तो व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल प्लेन आहे तो कसा आहे रे, व्हर्टिकल आहे. बरोबर आहे का. त्या केसमध्ये ना मला व्हर्टिकल प्लेनच्या समोर घेतलं पाहिजे. म्हणजेच काय, मी लक्षात द्या काय, आता मी ना त्या लाईनच्या थोड्याशी कंडिशन सांगतो का, लाईनची ना पोझिशन सांगतो. लक्षात द्या काय, पोझिशन सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी एच पीच्या वर, इन फ्रंट ऑफ एच पी कधीच नाही येणार. का, कारण की एच पी केवढा आहे आपण नाही सांगू शकत. ते जे ॲरो करतो ना आपण, ॲक्सिस करतो ना, त्याला ॲरो असतात. ॲरो म्हणजेच काय, ते इन्फिनिटी असतात. समजतं का. ठीक आहे. आणि व्ही पीसुद्धा व्हर्टिकल आहे ना, केवढा आहे ते पण सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळं आपण म्हणणार आहे ना, व्ही पीच्या समोर म्हणजेच इन फ्रंट ऑफ व्ही पी आणि एच पीच्या वर म्हणजेच अबव एच पी. एच पीच्या वर म्हणजेच अबव एच पी आणि व्ही पीच्या समोर म्हणजे इन फ्रंट ऑफ व्ही पी. समजतं का. आता मी काय काय करतोय मग काय, दिस लाईन ए बी, हा पॉईंट आहे तो ए बी आहे आणि हा जो पॉईंट आहे तो
सॉरी हा पॉईंट आहे तो ए पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे तो कोणता आहे रे बी पॉईंट आहे. ठीक आहे. देन मी इन धिस प्रॉब्लेम लक्ष द्या का थोडंसं. इन धिस प्रॉब्लेम पॉईंट ए लक्ष द्या पॉईंट ए इज इन एच पी म्हणजे पॉईंट ए आहे तो एच पीवर रेस्ट करतोय. लक्ष द्या का पॉईंट ए आहे तो कुठे आहे रे एच पीवर रेस्ट करतोय बरोबर आहे का. अँड लाईन इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू एच पी. लाईन इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू एच पी. ही लाईन थोडीशी मी इन्क्लाइंड केली. ठीक आहे. अँड पॅरलल टू व्ही पी. लक्षात आहे का अँड पॅरलल टू व्ही पी. अशी ज्यावेळी कंडिशन आहे ना मला काय कळतं बघा काय मी ज्यावेळी फ्रंट व्ह्यूमध्ये लक्षात आहे का मी ज्यावेळी समोरून पाहतोय फ्रंट व्ह्यूमध्ये पाहतोय ना मला ए पॉईंट एच पीमध्ये दिसतोय आणि बी पॉईंट आहे तो कुठं आहे रे इथं वर कुठं तरी आहे बरोबर आहे का. बी पॉईंट आहे तो कुठं आहे रे समोर कुठं तरी आहे. देन लक्षात आहे का मी ज्यावेळी ही लाईन समोरून पाहतोय मला ही लाईन 30 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड दिसते. लक्षात आहे काय 30 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड दिसते बरोबर आहे ना. बट लक्ष द्या काय आणि ती ट्रू शेपमध्ये दिसते. कशी दिसते ती ट्रू शेपमध्ये. पण हीच लाईन मी सपोज जर वरून पाहत असेल टॉप व्ह्यूमध्ये पाहत असेल मला एक लाईनच दिसते. आणि किती लाईन दिसते मी असं कन्सिडर करतोय की ए पॉईंट लक्ष द्या काय इज 40 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. लक्ष द्या मी असं थोडंसं हे करतो. लक्ष द्या काय म्हणजे लाईन आहे ती टॉप व्ह्यूमध्ये अशी काहीतरी आहे बरोबर आहे का. 30 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हणजेच काय मला ना तो एक्स ॲक्सिसच्या खाली लक्ष द्या एक्स ॲक्सिसच्या खाली 30 mm दिसते. मला दिसताना एक लाईनच दिसते लक्ष द्या काय पण ती लाईन मला ट्रूशेपपेक्षा थोडीशी लहान दिसते. लक्ष द्या ती लाईन मला ट्रूशेपपेक्षा कशी दिसायला पाहिजे थोडीशी लहान दिसली पाहिजे. तेवढी लाईन मला कधी दिसणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या प्लेनला लाईन पॅरलल आहे त्याच प्लेनमध्ये ती ट्रूशेपमध्ये दिसेल. अदरवाईज ती ट्रूशेपपेक्षा थोडीशी लहान दिसेल म्हणजे त्याची ओरिजिनल लेंथ दिसणार नाही. ओरिजिनल लेंथपेक्षा ती थोडीशी लहान दिसेल. ठीक आहे. आता मी काय करतोय बघा काय पॉईंट ए लक्ष द्या पॉईंट ए इज 20 mm अबव एच पी. पॉईंट ए इज 20 mm अबव मी वर गेलो मी ती 20 mm अँड 30 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी अँड 30 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. मग मला समोरून दिसतं नाही ए पॉईंट कुठे दिसतो बघा काय मला एक्स ॲक्सिसच्या वर 20 mm बरोबर तो ए पॉईंट दिसतोय. फ्रंट व्ह्यूमध्ये मला तो पॉईंट कुठे दिसतो रे एक्स ॲक्सिसच्या वर दिसतोय बरोबर आहे का. आणि टॉप व्ह्यूमध्ये मला तोच पॉईंट एक्स ॲक्सिसच्या खाली 30 mm दिसतो. एक्स ॲक्सिसच्या खाली किती दिसतोय रे 30 mm बरोबर आहे का. अँड लाईन इज इन्क्लाइंड टू व्ही पी. लक्षात आहे का इन्क्लाइंड टू व्ही पी अँड पॅरलल टू एच पी. आता हीच लाईन व्ही पीला इन्क्लाइंड आहे आणि एच पीला पॅरलल आहे. याचा अर्थ असा ही लाईन मला एच पीमध्ये म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये ट्रूशेपमध्ये दिसेल. लक्षात टॉप व्ह्यूमध्ये मला ती ट्रूशेपमध्ये दिसेल तर फ्रंट व्ह्यूमध्ये ती मला ट्रूशेपपेक्षा आता ॲक्च्युअल लाईन एवढी आहे बरोबर आहे का पण दिसताना मला केवढी दिसते बघा. लक्ष द्या ॲक्च्युअल लाईन आता फॉर एक्झाम्पल मी इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे ना मी घेते 20 mm सॉरी 200 mm आहे. किती mm आहे 200 mm आहे. ठीक आहे. मला हे 200 mm दिसायला पाहिजे होते पण ही लाईन ना इन्क्लाइंड असल्यामुळं मला 200 mm पेक्षा थोडीशी किती दिसली लहान दिसली. समजतंय का समजतंय का. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काय आपण याचं ड्रॉइंग जे ड्रॉ करणार आहोत ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या व्ह्यूमध्ये किंवा ज्या प्लेनमध्ये लाईन ट्रूशेपमध्ये दिसते तोच व्ह्यू पहिल्यांदा ड्रॉ करायचा दुसरी व्ह्यू नंतर ड्रॉ करायची. समजतं का. आणि लाईन ट्रूशेपमध्ये कधी दिसेल ती ज्या प्लेनला पॅरलल आहे त्याच प्लेनमध्ये ती ट्रूशेपमध्ये दिसते. अदरवाईज ती थोडीशी लहान दिसते. ओके. आता हा सगळा पार्ट जो आता सांगितला ना हा समजण्यासाठी आपण एक सिम्पल प्रॉब्लेम घ्या. लक्षात द्या काय मला प्रोजेक्शन ऑफ लाईन्स ड्रॉ करायचे त्याचा अर्थ ना मला लाईनचे एकूण 3 व्ह्यूज ड्रॉ करायचे. लक्षात द्या लाईनचे एकूण किती व्ह्यूज ड्रॉ करायचे 3. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू. ठीक आहे. त्यासाठी आपण एक सिम्पल प्रॉब्लेम घेऊया. लक्षात द्या काय पहिला प्रॉब्लेम मी घेतोय असा अंदाजे घेतो. लक्षात द्या काय ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ अ लाईन ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ अ लाईन which has point A is in HP and 30 mm in front of VP.
विच ॲज पॉईंट ए इज इन HP अँड 30 mm इन फ्रंट ऑफ VP. ठीक आहे. लाईन makes 30-degree angle to HP and parallel to VP. Consider the length of the line is 100 mm. लेंथ ऑफ लाईन इज 100 mm. आता आपल्या काय काय कंडिशन दिलीत लक्षात द्या. काय मी थोडंसं ड्रॉइंग करतो, लक्षात द्या. मला ड्रॉइंग लाईनची लेंथ दिलेली आहे 100 mm. लक्षात द्या का, लाईनची लेंथ किती दिलेली आहे 100 mm. ठीक आहे. त्यानंतर त्याचा ए पॉईंट जो आहे, ए पॉईंटची पोझिशन मला दिलेली आहे, तो HP वर आहे. लक्षात द्या, तो कसा आहे रे, HP वर आहे. याचा अर्थ फ्रंट व्ह्यूमध्ये पाहताना तो मला एक्स ॲक्सिसवरच दिसणार. लक्षात द्या का, एक्स ॲक्सिसवरच दिसणार. आणि तो 30 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. 30 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. याचा अर्थ तो एक्स ॲक्सिसच्या खाली 30 mm आहे. एक्स ॲक्सिसच्या खाली किती आहे तो 30 mm, बरोबर आहे का. आणि तिसरी कंडिशन त्यांनी दिलेली आहे काय, तर तो HPला 30 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड आहे. 30 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड आहे आणि VPला पॅरलल आहे. लक्षात द्या की VPला कसा आहे तो पॅरलल आहे. आता या सगळ्या कंडिशन घेऊन ना मला ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे. मग पहिल्यांदा काय बघतोय मग काय, मला पहिल्यांदा एक करायचं आहे की ती लाईन ट्रू शेपमध्ये कुठे दिसणार ते फाइंड आउट करायचं आहे. लक्षात द्या काय, आता ती लाईन कशाला आहे, VPला ट्रू शेपमध्ये आहे. याचा अर्थ ती VPमध्ये काय दिसणार आहे रे, सॉरी VPला पॅरलल आहे. याचा अर्थ ती VPमध्ये ट्रू शेपमध्ये दिसेल. VPमध्ये कशी दिसणार आहे ती ट्रू शेपमध्ये. आणि VPमध्ये आपण कोणता व्ह्यू ड्रॉ करतोय, आपण VPमध्ये फ्रंट व्ह्यू ड्रॉ करतोय. लक्षात द्या काय, त्यामुळे ना मला ती लाईन फक्त आणि फक्त फ्रंट व्ह्यूमध्येच ट्रू शेपमध्ये दिसेल. ठीक आहे. आता मी लाईन ड्रॉ करायला सुरुवात करतो. लक्षात द्या काय, नेहमीप्रमाणे मी पहिल्यांदा रेफरन्ससाठी एक लाईन, एक ॲक्सिस घेतोय. तो ॲक्सिस कोणता असणार आहे रे, एक्स ॲक्सिस. लक्षात द्या काय, तो ॲक्सिस झाला माझा ॲक्सिस XX. ठीक आहे. आणि ते एक्स ॲक्सिसचा रेफरन्स घेऊन मला ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे. पहिल्यांदा मी कोणता व्ह्यू ड्रॉ करणार, फ्रंट व्ह्यू. मग फ्रंट व्ह्यूमध्ये काय काय ए जो पॉईंट असतो तरी माझा फिक्स आहे. त्यामुळे मी ना एक्स ॲक्सिसवर कुठेही एक पॉईंट घेतला, तो पॉईंट असणार आहे माझा पॉईंट A. लक्षात आहे, तो पॉईंट माझा कोणता असणार आहे, पॉईंट A पॉईंट असणार आहे. बरोबर आहे ना, हा झाला माझा पॉईंट A. देन धिस लाईन इज 30 डिग्री इन्क्लाइन टू VP, सॉरी 30 डिग्री इन्क्लाइन टू HP. म्हणजे मला फ्रंट व्ह्यूमध्ये बघताना ना ती लाईन 30 डिग्रीमध्ये इन्क्लाइन दिसली पाहिजे. म्हणून ए पासून ना मी 30 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करतो. बरोबर आहे का. आता मला फ्रंट व्ह्यू ट्रू शेप असा दिसतोय आणि फ्रंट व्ह्यूमध्ये ट्रू शेप दिसतोय. त्याच्यामुळे ना ती लाईन 100 mm असेल तर मी बरोबर 100 mm या ठिकाणी मला दुसरा पॉईंट येणार आणि तो पॉईंट असणार आहे पॉईंट B. आणि ती लाईन AB लाईन मला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसताना या टाईपमध्ये काहीतरी दिसेल. लक्षात आहे की फ्रंट व्ह्यूमध्ये दिसताना मला कशी दिसेल रे, या टाईपमध्ये दिसेल. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे बघा, काय मला याचा टॉप व्ह्यू काढायचा आहे. आता ए पॉईंट HPवर आहे पण 30 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. असं होणार नाही काय, म्हणजे ए पॉईंटच्या बरोबर खालीच ए पॉईंट येणार आणि B पॉईंटच्या बरोबर खालीच B पॉईंट येणार. ते इकडे तिकडे कधी सरकत नाहीत. बरोबर आहे ना. म्हणून मी काय करतो बघा, काय मी ए पॉईंटचं प्रोजेक्शन घेतलं आणि B पॉईंटचं प्रोजेक्शन घेतलं. समजतं का. आता ती लाईन VPला पॅरलल आहे. याचा अर्थ ती VPला पॅरलल आहे. याचा अर्थ मला एक स्ट्रेट लाईन दिसते. बरोबर आहे का. आणि कुठे दिसते तर ए पॉईंट हा इन 30 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. याचा अर्थ ए पॉईंट हा HPच्या सॉरी एक्स ॲक्सिसच्या बरोबर 30 mm खाली असणार. हा सपोज जर पॉईंट A असेल तर मी म्हणतो याला पॉईंट A डॅश. लक्षात आहे का, तो सपोज जर पॉईंट A असेल तर तो कोणता असणार आहे, पॉईंट खालचा A डॅश. आणि ती लाईन पॅरलल आहे. याचा अर्थ ही लाईन एक स्ट्रेट लाईनच येणार. ठीक आहे. हा सपोज जर A डॅश असेल तर हा पॉईंट असणार पॉईंट B डॅश. लक्षात आहे का, तो सपोज जर पॉईंट A डॅश असेल तर तो पॉईंट दुसरा पॉईंट कोणता असणार, पॉईंट B डॅश. ठीक आहे. हा झाला लाईनचा फ्रंट व्ह्यू. लक्षात आहे का, हा झाला लाईनचा टॉप व्ह्यू. ठीक आहे. आता साईड व्ह्यू ड्रॉ करायचं तर मी काय करतो माहिती आहे का, मी लेफ्ट हँड साईड व्ह्यू ड्रॉ करतो. लक्षात आहे काय, कोणता साईड व्ह्यू ड्रॉ करतोय, लेफ्ट हँड साईड व्ह्यू, जो लाईन फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला येणार. म्हणून मी अगोदर अजून एक ॲक्सिस घेतला. तो ॲक्सिस असणार आहे ॲक्सिस YY. लक्षात आहे का, ॲक्सिस YY. त्यानंतर मला माहिती आहे की ॲक्सिस YY घेतल्यानंतर ना एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी क्रॉस होतात त्या ठिकाणी पॉईंट कोणता असेल, पॉईंट O. पॉईंटमधून जाणारी 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची आहे.
ठीक आहे. प्रोजेक्शन मला वाटतं साईन म्हणजे टॉप व्ह्यूचं साईड व्ह्यूमध्ये घेण्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. मी ए पॉईंट आणि बी पॉईंट लक्ष द्या काय, टॉप व्ह्यू सरळ जाईल त्या 45 डिग्रीच्या लाईनपर्यंत आणि तिथं गेल्यानंतर वर जाईल. बरोबर आहे ना. आता काय काय बघा काय, ए पॉईंट सरळ गेला, ए पॉईंट सरळ गेला. ठीक आहे. आणि ए डॅश पॉईंट सरळ जाऊन वर आला. ज्या ठिकाणी क्रॉस होईल त्या ठिकाणी माझा पॉईंट असणार पॉईंट ए डबल डॅश. अच्छा, तो पॉईंट कोणता असणार, पॉईंट ए डबल डॅश. ठीक आहे. देन बी पॉईंट सरळ गेला. ठीक आहे. आणि बी डॅश सरळ जाऊन वरती गेला. परत एकदा समजा, बी पॉईंट सरळ गेला आणि बी डॅश सरळ जाऊन वरती गेला. ज्या ठिकाणी क्रॉस होतील त्या ठिकाणी माझा पॉईंट असणार पॉईंट बी डबल डॅश. अच्छा, तो पॉईंट असणार पॉईंट बी डबल डॅश. आणि लास्ट ए डॅश, ए डबल डॅश आणि बी डबल डॅश जोडून टाका. हा असणार आहे तुमचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू. समजतं. हा झाला तुमचा फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू, हा काय झाला लेफ्ट हँड साईड व्ह्यू.